पाळी लावून वाळी दर्शनास आलो ईश्वरा शंकरा शिवहर मामेश्वरा शंकरा शिवहर मामेश्वरा प्रॉपर भस्मक पाळी लावून भाळी भस्मक पाळी लावून भाळी दर्शनास आलो ईश्वरा दर्शनास आलो ईश्वरा शंकरा शिवहर मामेश्वरा शंकरा शिवहर मामेश्वरा शंकरा शिवहर मामेश्वरा शंकरा शिवहर मामेश्वरा सह्यागिरीच्या गिरिशिखरात ध्यानस्थ योगी दिव्य गुहेत ध्यानस्थ योगी दिव्य गुहेत ध्यानस्थ योगी दिव्य गुहेत कडक परीत दाटवनात वृक्षवल्ली गर्द छायेत वृक्षवल्ली गर्द छायेत वृक्षवल्ली गर्द छायेत रौद्र रूपात गंगावाये रौद्र रूपात गंगावाये भेटाया शशी शेखरा अहो भेटाया शशी शेखरा शंकरा शिवहर मामेश्वरा शंकरा शिवहर मामेश्वरा सारे कोकणात तुमची ख्याती काय सांगू तुमची महती काय सांगू तुमची महती काय सांगू तुमची महती भक्ती भावे करून आरती पाहू तुमची देवा प्रचिती पाहू तुमची देवा प्रचिती पाहू लावून विभूती भस्मल लाटी लावून विभूती भस्मल लाटी शिवयोगी गिरीश्वरा शिवहर मामेश्वरा शंकरा शिवहर मामेश्वरा भस्मक पाळी लावून भाळी भस्मक पाळी लावून भाळी दर्शनास आलो ईश्वरा दर्शनास आलो ईश्वरा शंकरा शिवहर मामेश्वरा शंकरा शिवहर मामेश्वरा शंकरा बोल श्री गणपती गजानन धावदेवी
अखंड हरदासवाडीचा बोलतो रे पवन विशाल गणेश भिकाजी नटेश्वर देवा तुझा गणपती बाप्पा या ठिकाणी डावा सावण 200 रुपये सुनील लोगडे माऊली आणि नांदतो फरमाईश हा किती आहे विचार हा किती आहे इथं काही नाही बरं अग देणार आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया पण दरवर्ष सारखं मातर सजू दे घरा सांगल काय काय आडू गाय गणपतीला तुझ्या ग गौराईला घराला आणि सणाला हा एक गण. तर मंडळी यांचं काय म्हणणं आहे तुम्ही म्हणता चेहरा काला असला तरी मी तुमच्यासाठी पांढऱ्या पायाचा आहे. पांढऱ्या पायाची कुणाला म्हणता अवदसा यांच्या तोंडाने हे बोललं हे बरं झालं हे बरं झालं आणि जे खरं असतं तेच बाहेर येतं तेच बाहेर येतं म्हणतात. मग आता मला सांगा काळा चेहरा बरा की पांढऱ्या पायाची बरी काळा चेहरा बरा. मी काय तुम्हाला काळ्या चोचीचा आज काय म्हणणार नाही मी काय तुम्हाला कपडे फाडील म्हणणार नाही. अहो मी पण एवढंच बोललो तुम्हाला एवढा राग यायची गरज नाही की आमचं विजय भाऊ आहे त्यांना माझ्या बाजूला उभं करा काळा जास्त कोण आहे का बघा एवढंच बोललो. तरात माझ्या बापापर्यंत जायचं नाही माझ्या ह्याच्यापर्यंत जायचं नाही. अरे आम्हाला मर्यादा करतात बुवा तुम्ही तोडता. काय म्हणे यांना म्हणता शाकाहारी चालत नाही मटण देतो. अरे त्याच्या दरम्यान काहीतरी असतं ना त्या शिवाय अशा ज्या आहेत ना त्या घेतो कपड्यात. तुम्ही विचार करा याला कुणाची गाठ पडली आपली. गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी कोस मैल दूर चालुनी दगड धोंड काट्यातुनी त्या वाटेनी माझ्या वडिलांनी त्या वाटेनी माझ्या वडिलांनी आणील तुला गणा माझ्या बालपणी होत्या वाटाड वळणी. तर हा दुसरा गण तर म्हणायचे फेमस आहे आणि आम्ही पहिल्यांदा म्हटलं की लकी चारमाय वगैरे सगळं ते जास्तच करायला लागले. गंमत अशी की विकास लांबोरे ह्या माझ्या कलगीवाली आवडती कलगीवाली आहे तिच्या समोर मुद्दाम गण ठेवतो म्हणून ते
म्हणजे तो ह्यो काय म्हणताय आणि मी कुठं नाही म्हणतो, मी नाही म्हणत नाही ना, पण त्याच्या एवढं भांडवल करू नका. हा गण हे गवळण झालं आणि आता माझा गण घेतो त्याच्या आधी म्हणतात एवढ्यापासून बॅगा भरून ठेवा. 27 ऑगस्टला बाप्पा येणार आहे. आज तारीख 15 जुलै. अरे एवढ्यापासून बॅगा बेगा भरून त्याला आंघोळ उघळ करायची आहे की नाही? अरे कपडा आवत की नाही? हा आपला किती आणि वर सांगतात 27 ऑगस्टला हाय म्हणतात हा गणपती बाप्पा, त्याची पद्धत दाखवतो मिमिक्री. तर वर काय म्हणणार 27 तारखेला हाय म्हणतात आणि वर म्हणतात गणात सांग येणार कधी विचारतात गणपतीला. मी सांगतो तुम्हाला येणार कधी. भाद्रपदामध्ये चतुर्थीला 27 तारखेला गणपती बाप्पा येणार. हा तुमचा भाग. याच्या पलीकडे काय तुम्हाला तोड द्यायची नाही, भाग द्यायचा नाही. 27 ऑगस्टला येणार म्हणजे येणार. विजय बुवा तुम्ही गणलेला असाल, तुम्हाला पण सांगतो. तुम्ही प्रश्न पडला म्हणतात कधी येणार गणपती बाप्पा. मी सांगतो 27 ऑगस्टला येणार. पण एवढ्यापासून बाबा पेट्या पेट्या भरू नका. करणार का? आता माझा गण पैसे पाणी हा गण सादर करणे आहे. कोणे एकेकाळी आम्हाला खायला वगैरे 2 वेळचं मिळायचं नाही मिळायचं. तुम्हाला आमची सगळ्यांची परिस्थिती तेच आहे, सगळ्यांची. त्या काही फरकाने फक्त इकडे तिकडे आहे. नाहीतर ह्या ठिकाणी दुसरा कोणी फार श्रीमंत माणूस येणार नाही, ज्याला जाणीव आहे, ज्याने दिवस काढले तोच इथे या ठिकाणी येणार आहे. कारण ही कलगीतुरा नमन या मातीतला आहे आणि तुम्ही सगळे त्या मातीतले, त्या लाल मातीतले आहेत. आणि सगळे आपल्या गरिबीची पोरं, आपण शेतकऱ्याची पोरं. आणि त्यावेळेला मात्र आपला वारवडील गरीब असला तरी सुखानं 5-5 पोरं 6-6 पोरं 7-7 पोरं एकत्र खायचे. येडेवाकडं का होईना, 2 घास का होईना. आणि आता काय झालं, पैसा आला आमच्याकडे. भाव एक डोंबिवलीला रूम, दुसऱ्या भावाची विराला रूम, मुंबईला रूम, नोकरी धंदा पद्धतशीर, पगार पाणी. पण आता काय झालं, दादा हे वर्षी तू जा, सगळी बरसोल तू कर, पुढच्या वर्षी मी जाईन, शिमगा गणपती मी करेन. आणि काय झालं, ह्या व्यवहारामुळे नाती दुरावली. एकोपा हे सण का होते, सण त्याच्यासाठीच होते की पूर्ण कुटुंबाने एकत्र यायचं. नाही इलाज आहे, आता काय करणार, कारण आपली जीवनशैलीच तशी झाली. तो गण तुमच्या चरणाशी सादर करतोय, लक्ष असावं. कोण एके काळी गणेशा, कोण एके काळी गणेशा, घरचे सारे जण. अरे कोण एके काळी गणेशा, घरचे सारे जण. मिळून साजरा करत होती तुझा रे गणपती सण. आता सण आळी पाळी दरी आडली वर सावळीन. आता सण आळी पाळीन दरी आडली वर सावळीन. मिळून साजरा करत तुझा रे गणपती सण. मिळून साजरा करत होती तुझा रे गणपती सण. आता सण आळी पाळीन दरी आणली वर सावळीन. आता सण आळी पाळीन दरी आणली वर सावळीन. मुलाबाळाने घर भरायचं तुझ्या रे निमित्तानं. भावंडाचं नातवंडाचं जमणं एकमतानं. जमणं एकमतानं, जमणं एकमतानं. भरते गोकुळ
गोकुळ भासते घरकुल जुळून जाती मन हेच सुखाचे दिस चार हेच सुखाचे क्षण आता सण हे आळी पाळीन आता सण आळी पाळीन तरी आणली वर सवडीन आता सण आळी पाळीन तरी आणली वर सवडीन आता सण आळी पाळीन तरी आणली वर सवडीन सांगती सण आम्हा पूर्ण जीवन व्हावा उत्सव नाही भरवसा आयुष्याचा ठेवून या जाणीव ठेवून या जाणीव ठेवून या जाणीव बंधू भावाची नाळ सुखाची राखून हे बंधन पुन्हा सजवू घरात आपले सुखी हे नंदनवन आता सण आळी पाळीन आता सण आळी पाळीन तरी आणली वर सावळीन 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 कोणी एकेकाळी गणेशा घरचे सारे जण कोणी एकेकाळी गणेशा घरचे सारे जण मिळून साजरा करत होत तुझा रे गणपती सण मिळून साजरा करत होत तुझा रे गणपती सण आता सण आळी पाळीन तरी आणली वर सावळीन 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 आता सण आळी पाळीन दरी आणली वर सावळीन या ठिकाणी अनंत कृष्ण साळसकर गाव वेरवले त्यांचा गवळ तर म्हणतात एवढं म्हणतात तुझ्या घरात दही दूध आहे आणि म्हणतात तू आमची का ऐकले येतोस आमचं का वाट फोडतोस घरात जाऊन म्हणतात चाल आता विषय काय त्या नंदराजाच्या घरात लक्ष लक्ष गायी गोधन आणि तरी देखील तो श्रीकृष्ण विष्णूचा अवतार तो ह्या उपास तपास करत होत्या ह्या उपास तपास करत होत्या ह्या गरीब होत्या त्या गोकुळात ह्या गोपिका होत्या ह्या गरीब होत्या आणि ह्या उपास तपास करत असताना त्या म्हणायची की तू कृपया आमच्या घरी ये रोज उपास तापास सगळं करत माझा फक्त प्रश्न एवढाच आहे त्या उपास तपास का करत होत्या घरी येण्याचं त्यांचं नक्की प्रयोजन काय होतं एवढं तुम्ही उत्तरात सांगायचं बाकी घरात सगळं आहे तो श्रीकृष्ण त्याला कमी नव्हतं तो फक्त कुठली बरकत देत होता एवढं तुम्ही सांगायचं काय अगं स्वयंपाक करतो डाळ भात अरे गुदमरलेला तुझा श्वास अरे वाटेस डोळे लावूनास व्रत उपास वर्षी खास ग आज मोडतो तुझी मी खास ग व्रत उपास करशी खास ग
अग माझ्या विना का जाईन तुझा घास ग. उपाशीच राशी श्रीकृष्ण आहे तो. अशी हेर खेचायची नाही. आता माझ्या गवळीचा भाग आता माझी गवळ ना एक मुकडा एक तो. अगर तू नदी तो तारा फोटो पर चल से. तू नदी तो तारा फोटो पर चल से. फोटो नदी 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 तो फोटो कॉपी पण चाल से. चाल बघा ते गवळण त्या वाईट बोललेलं नाही. मग आपण पण गवळण वाईट नाही बोलायचं. कसं अगं मला नको बोल तुझ्या मायला तू बोल. जायचा मथुरेला. अगं नंदनवन इकडे आहे. तो नंदराजाचा तो सुपुत्र श्रीकृष्ण त्या गोकुळात आहे. आणि या दळबद्री चालल्या तिकडं पत्त्याकडं. अगं मला नको बोल तुझ्या मायला तू बोल ग. अगं मला नको सांगू तुझ्या आईला तू बोल ग. तुझ्या आईला आईला आईला. अगं तुझ्या मायला मायला मायला. तुझ्या मायनं वाढवलं दया दुधाचं बोल गे. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल गे. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल गे. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं बोल गे. मला नको बोल तुझ्या मायला तू बोल ग. मला नको बोल तुझ्या आईला तू बोल ग. मला नको सांगू तुझ्या आईला तू बोल ग. तुझ्या मायला दुधाचं बोल ग. तुझ्या आईला वाढवलं दया दुधाचं बोल ग. व्यवहार रोकडा माझा म्हणून मी लावला तुझ्याकडं उकडा. बोलून बोलून कशाला वाढवते आकडा. बोलून बोलून कशाला वाढवते आकडा. बोलून बोलून कशाला वाढवते आकडा. झगडा कशाला तू जाऊ नको खोल ग. झगडा कशाला तू जाऊ नको खोल ग. तुझ्या आईने तुझ्या मायने तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचा मोल ग. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोल ग. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोल ग. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोल ग. साधी गोडी आम्ही गोकुळची माणसं कशी शिवारात कणसं. साधी गोडी आम्ही गोकुळची माणसं कशी शिवारात कणसं. गोडी गुलाबीने राहतो तळ्यामध्ये हंस. गोडी गुलाबीने राहतो तळ्यामध्ये हंस. गोडी गुलाबीने राहतो तळ्यामध्ये हंस. चांस तुला न करू नको घोळ ग. चांस तुला न करू नको घोळ ग. तुझ्या आईनं तुझ्या मायनं तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोल ग. 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 मला नको बोल तुझ्या मायला तू बोल ग. मला नको बोल तुझ्या आईला तू बोल ग. तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोल 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 ग. तो तुझ्या आईनं वाढवलं दया दुधाचं मोल ग. हे कशी होती आवाजात म्हणतोय मी. चांगलं देव अहो चांगलं देव. शुद्ध शाकाहारी आणि एकदम बोकडाचा त्याच्या दरम्यान गोली माय सुकाट हाय की नाही. पण डायरेक्ट आपलं घेऊन येतो त्यांच्याकडे. आपण कुणाची उधारी ठेवत नाही. उधारी ठेवत नाही. झोप लागणार नाही.
झोप लागणार नाही, सुरुवात केलेली आहे. हा बायगा मजा. असं आहे सगळं. तर किती नंबर जायचा? तर मी मला विचारतो या सगळ्या सारख्या भाऱ्या ना 37. तर या ठिकाणी मंडळी शाहीर आणि आता गेल्या वेळेला मी त्यांनी बोलले पाहिजे की इतक्या बारा झाल्या पण लांबोरे बुवाने उत्तर देण्याचा प्रयत्न तरी केला. आणि सगळे काय माझ्या मनातले नव्हते. माझे वस्ताद, माझे गुरुवर्य प्रभाकर धनावडे, इतर मंडळी यांनी सगळ्यांनी ग्रंथ चावत दिलेला आहे. मग तुम्ही ते कौतुक करायला पाहिजे. दुसरी गोष्ट, तुम्ही किती उत्तर दिलीत? तुम्ही उत्तर दिलीत, क्षमा करा. मग तुमचं आम्ही कौतुक केलं का? तो प्रयत्न करताय त्याच्या मी खिल्ली नाही उडवली. शास्त्राची खिल्ली उडवायची नाही, बाकी सगळी ठीक आहे. तुम्ही आम्ही माणसं की जडकी पत्ती. मात्र तुम्हाला तर म्हणतात पळवाटा आम्ही काढत नाही. तर ठीक आहे, गेल्या वर्षीचा आणि आदल्या वर्षीचा जो प्रश्न होता त्याचं उत्तर द्या बघू. जर तुमच्यात हिंमत असेल त्याचं उत्तर आणा बघू, ते पण मान्य करा. तर असल्या काय फुशारक्या मारायच्या आहेत त्या दुसऱ्यांना मारायच्या. कोणाच्या तरी ऐकायचं नाही यायचं, दुसऱ्यांचा कोणीतरी एक शब्द घ्यायचा, कोणीतरी गायलेला त्याच्यावर गाणं लिहायचं. हे सगळं काय बोलू, हळूहळू आहे पार ते तापणार आहे. आणि तापल्यानंतर सगळं निपळा करून सोडणार, नंतर मग दाबणार आय माय सॉरी, आय माय सॉरी. असं आहे ते सगळं गणित आहे ते. इट्स कॉल्ड अनालिसिस. हिसाब सबका होगा. तर प्रश्न पण आता बुवांना आम्ही दिलेला आहे. यंदाचा प्रश्न असा आहे, शेती करताना कमरेला आकडे कोयती बांधून तू नांगर धर, म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना, तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही, असं नांगरी बळीराजाला कोणी वरदान दिलं? शाहीर, हे आमचा प्रश्न आहे, तुम्हाला माहितीच आहे. आता एक पद गाऊया. शब्द काय होता? रांड्या होता. एक रांड्या शब्द होता. असं आहे ते. म्हणून सांगतो यांना, कसं आहे, आम्ही कधी कोणाच्या घरापर्यंत जात नाही, जातीला जात नाही. आता त्याने पण सोडलंय. मात्र त्याच्या दरम्यान काहीतरी गंमत असते, त्यांना गंमत येत नाही. त्यांना चौदा विद्याचा गणपती बाप्पा हाय काय, म्हणून आम्ही किताळेश्वर म्हणतो. सगळ्याच्या भनाय देवीच्या जटाबादने कानसार तो कान नुसतं किरकिर होता. अरे काय किती किती आवाज गोळा, जरा व्हायचं खाली गावा. मला स्किलचं तेवढं कळत नाही, पण कानाला कळतं ना आपल्या. आणि माझी एक ना विनंती सगळ्या आयोजकांना, ते शब्दाचा जादूगार मला बोलू नका. अरे मी जर शब्दाचा जादूगार असेल तर ते पु ल देशपांडे कोण? एवढे आता विवाह शिरवाडकर कोण? मग अण्णाभाऊ साठे कोण? हे आपण असं नका बोलू. 2-4 गण कुठे फेमस झाले तुमच्यामुळे झाले, ते ह्याच्यामुळे काय शब्दाचा जादूगार झाला? अरे किती काही कादंबरी आहेत. संजय सोनवणी सर, एवढे इतिहासकार आहेत. शिवाजी सावंत. मग हे इतिहासकार, मग ते कोण? आम्ही जर शब्दाचा जादूगार तर कृपया तुरेवाला, विकास लांबोरे एवढंच लिहा. हे जादूगार काय नाही. आता हे जर असतील 7 सुरांचा बादशाह, तर पंडित भीमसेन जोशी कोण? मग हे जे सगळ्यात म्हणते काय खुलं, मी त्यांना म्हणतो 7.5 सुराचा बादशाह, अर्धा सोड पिचाळे सोड. ते व्हायचं पाणी दे रे, आज गळालंय सुटतो का? दारुगड सोनू, हे कारल्याचे एक गाणं वाजवा जरा. माहिती आहे नाही? येतो आता काय, आता चाल हिसाबलो. आठवली रे आठवली. आता
तरी वाजवा. सुरुवात तुम्ही का बघा. झंडाट बघून दिली हाकलून, झंडाट बघून दिली हाकलून, तुझ्या आईला तिथून. इंद्र दरबारी मेनकाला आणि इंद्राला एकत्र बघून जेव्हा सचीला हाकलून दिलं, ठीक आहे, आपण कोणाचं काय वाईट म्हणत नाही. रांड्या म्हणतात, रांड्या. रांड्या येतो कुठून? घ्या आता चढवून. झेंगाट बघून दिला हाकलून, तुझ्या आईला एकदम तिथून. मग ती राहिली र करवार करवार. ही अवलाद रांडची, ही अवलाद रांडची कशी पडली उघड्यावर. ग्रंथात आहे शब्द, ग्रंथात आहे शब्द. ही अवलाद रांडची वेशेची बघा पडली उघड्यावर. पडली उघड्यावर, ही अवलाद वेशेची पडली उघड्यावर. शेंगाट बघून दिली हाकलून, शेंगाट बघून दिली हाकलून, तुझ्या आईला एकदम तिथून. हो ती राहिली हो गरवार गरवार. आता पूर्ण आहे, वेळ नाही, 5 मिनिटं राहिलेत. एकच सांगणार, एकच सांगणार. युट्यूबर लोकांना पण सांगतो, पोरांनो, हे इथल्या काही गोष्टी आहेत ना, ह्या इथंच ठेवायच्या. ह्याचं एक्सपोज नाही करायचं. काय करायचं? कारण आपलं युट्यूब नागपूर पण बघणार, विदर्भ बघणार, पश्चिम महाराष्ट्र बघणार, उत्तर महाराष्ट्र बघणार, एखादे आपले काही भारतीय आहेत ते बघणार, इकडचे आपले परदेशात आहेत ते बघणार. आणि उद्या समजा ज्याप्रमाणे शिवरायांचे 12 किल्ले युनेस्को मध्ये गेलेले आहेत, तशी कदाचित आपली लोककला उद्या गेली तर युनेस्को मध्ये सांस्कृतिक वारसा आहे. आणि ती सांस्कृतिक वारसा जर गेला त्यावेळेला काढलं, अरे हे काही लोकांना वाईट म्हणतात, हे यांच्यासारखं रांडे बिंड्या म्हणतात, मग आम्हाला बोलावं लागतं. नाही बोललं तर लोक बोलणार, अरे राजेश बुवा एवढा बोलला, तुझ्यावाला काहीच बोलला नाही. म्हणून यांना ठरवलंय, भ्रमात राहतात ना हे की आम्ही बोलत नाही, तर व्हायचं बोलायचं, पण असं बोलायचं कळलं असं आहे ना. मी कोणाच्या कळीच जायत नाही आणि अजिबात सोडत नाही. इथं बसून ठेवायचं, तर ते फरमाईश द्या. तुम्ही 5 मिनिटं उरली, काढलंय ना ते. शाहीर राजेश निकमबुवा, लक्षात ठेवायचं. ज्या दुसऱ्या बारेत त्या आदळापट्टी करायची. 10 मिनिटं मला फक्त आयोजकांना द्यायचं. त्यांना पुढे मुंबई फिरवेल, वाया चांदिवली, कसं तर बघा. अंडू समजा, आपण अंडू समजा. शाहीर विकास नंबर 1 तुरेवाला बोया. 18 कुंभाला सांडतो नका उलंग्याला लिंग बांधतो. 18 कुंभाला सांडतो नका उलंग्याला लिंग बांधतो. ध्वनीचा वाटा वंती तो नलांचा हुकमाने नांदतो. वंती तो नलांचा हुकमाने नांदतो. माझ्या बरोबर 3 मिनिटं आहेत. हा, अरे मांडवे पण आलं, आता काय टेन्शन नॉट. घेतो 2 शब्द. बिन साजन झुला झुलू आमच्या मनासारखं झालं. ठाकरे बंधू एकत्र आले. आमच्या मनासारखं झालं. ठाकरे बंधू एकत्र आले. आता इंजिन संगे हाय मशाल. दादा गंगेत घोड
मला संदीप देशपांडेचा परवा फोन आला, त्या मनसेवर गाणं बोललो ते, आणि परत मेसेज आला, आता कुठलं गाणं म्हणणार आहे, म्हटलं हे म्हणतो परत पोचवा त्यांच्याकडे. तर अजून एक घेतो, मजा आहे थोडी थोडी मजा बघा, चांगलं घेतलं तरी आहे की नाही. रंडे हे काय साल्या गेल्या यायला शिव्यांच्या दिली ना, गोंट्यात भरून टाकेन शिव्यांच्या. किती 1.5 मिनिटं, 1 मिनिट, अरे 1 मिनिट वॉक झाला माझ्यासाठी. घेतो तेरा प्यार है कितना प्यारा, अरे चमून मावळा 18 पगड, जिंकत गेले एक एक गड. अरे चमून मावळे 18 पगड, जिंकत गेले एक एक घोड. आली बातमी छापून गोड, झाली युनेस्कोत निवड. 12 किल्ल्यांची निवड, झाली युनेस्कोत निवड. 12 किल्ल्यांची निवड, झाली युनेस्कोत निवड. 12 किल्ल्यांची निवड, झाली युनेस्कोत निवड. 12 किल्ल्यांची निवड. जमून मावळ 18 पगड, जिंकत गेले एक एक गड. जमून मावळ 18 पगड, जिंकत गेले एक एक गड. बातमी आली गोड, झाली युनेस्कोत निवड. 12 किल्ल्यांची निवड, झाली युनेस्कोत निवड. 12 किल्ल्यांची निवड. युनेस्को मध्ये युनायटेड नेशन्स जी सगळ्या जगाचं प्रतिनिधित्व करते अशी युनायटेड नेशनची युरोची एक महत्वाची संस्था, आणि त्याच्यामध्ये सांस्कृतिक क्षेत्र, शैक्षणिक असतं आणि वारसा स्थळांची यादी, आणि ते आपल्या राजांचे किल्ले त्याच्यामध्ये गेलं आलेले आहेत. महाराज हे काय करताय, झालं काय गंमत दाखवतो इकडे. या मराठी मुलकात परप्रांतीयानो, या मराठी मुलकात परप्रांतीयानो मराठी बोलायचं. नाही बोलेगा बोलला तर, अरे नाही बोलेगा बोलला तर दात त्याचं घशात घालायचं. नाही बोलेगा बोलला तर दात त्याचं घशात घालायचं. नाही बोलेगा बोलला तर दात त्याचं घशात घालायचं. शाहीर राजेश निकम, जशी वारी करे तशी करायची. तुम्हाला सूट आहे, जशी वारी करे तशी करायची. फक्त तुम्ही 10 मिनिटं त्याच्यानंतर एक्स्ट्रा थांबायचं. या ठिकाणी सुरेश बावधने, राजापूर, जाऊ देत पोर डायरेक्ट चला. आणि शब्दांचे जादूगार यांचा सत्कार आमचे युट्यूबर्स करतायत, त्यांनी हा सत्कार गोड मानून घ्यावा. बारीला रंगत येते आणि बारी